जोरदार शिटी वाजवली. नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या या आजच्या नव्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता विलेपार्ले पूर्व परिसरामध्ये केदार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि तिथल्या दोन वहिनी निशा अणसूरकर आणि प्रिया सावंत. दोन्ही वहिनी वाट बघतायत. सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून दोन्हीही वहिनींना. पण सगळ्यात आधी या वहिनी आता आपल्या वहिनी ही लक्ष्मी अशी भरपूर लक्ष्मी येऊ दे तुमच्या घरात. नाव सांगा. माझं नाव निशा उदय अणसूरकर. माहेरचं नाव. माहेरचं नाव अंजली सहदेव ओवळकर. तुम्ही तिकडे बघून बोलताय, मी नको का जाऊ का? बरं आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर उदय घनश्याम अणसूरकर. नमस्कार. ह्या माझे सासूबाई उर्मिला घनश्याम अणसूरकर. ही माझी मोठी मुलगी हॅलो 10वीला आहे आता. आणि ही छोटी मुलगी लिशा उदय. हॅलो. आणि ही माझी आई. नमस्कार आई. बरं आणि हे सगळे हे माझे सगळे केदार सोसायटी शेजारचे परिवार मित्र परिवार सगळे. चला वा वा छान छान छान. वहिनींना काय बोलू आणि काय नको असं झालेलं आहे. सुरुवात करूया प्रश्नोत्तरानं. लग्न कसं झालं? लग्न म्हणजे आमचं कॉलेजमध्ये होतं ना, पार्ला कॉलेजला. तेव्हा आमचं लव्ह मॅरेज. कसं काय वहिनी आठवतात ते दिवस? आणि तुम्ही? सिनियर कॉलेजला. मी 12वीला होते आणि ते 2 वर्ष मला सिनियर होते तेव्हा. मी पहिला तिकडे पॉलिटिक्स मध्ये होतो तेव्हा पण. GS होतो इलेक्शन वगैरे चालायचं. इम्प्रेशन आहे आणि फंक्शन वगैरे अरेंज करायला आम्ही थांबायचो ना कॉलेज. पुढे पुढे असायचं तुम्ही. मग ते ओळख झाले. मित्र इथे मित्र झाले आमचे मित्र. त्यामुळे होत गेला असं. आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा कोणीतरी मदत करावी असं वाटत असतं. तेव्हा जर कोणी केली नाही तर वाईट वाटतं. असं झालं तुमच्या बाबतीत? हो झालंय असं बरंच. कसं कसं म्हणजे घरातलंच म्हणजे सासूबाई आहे तशा म्हणजे. पण मोठं असं सपोर्टेड कोण नव्हतं. लग्न झाल्यावर सासरे वारले. आणि नंतर मुलगी लहान होती 3 महिन्याची. आणि तेव्हा काय झालं म्हणजे ते हॉस्पिटलला आणि असताना त्यामुळे यांचा जॉब पण गेला. म्हणजे नाईटला वगैरे तिथे राहायचं. घरी कोण नाही. पुरुष म्हणून म्हणजे जेंट्स राहायचं म्हणून त्यांनाच राहावं लागायचं कंपल्सरी. मग मी छोटीला सांभाळून करायचं म्हणजे मला तेव्हा वाटायचं की त्यांनी थोडा मला आधार द्यायला पाहिजे होता वगैरे असं वाटायचं. तेव्हा वाटायचं असं. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. तिला म्हणजे आमच्या घरात म्हणजे काहीच सपोर्ट झाला नाही असं आमच्या म्हणजे माझ्या घरातल्यांकडनं. मला पण इव्हन म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम झाले होते. म्हणजे कर्ज वगैरे झालेलं वडिलांचं वारल्यावर. आमच्या घरचे कोणीच म्हणजे असे पुढे आले. फक्त माझे मावशीचे मिस्टर आहेत आमच्या. त्यांनी फक्त आम्हाला म्हणजे फायनान्शियली पण हेल्प केली तेव्हा आणि म्हणजे मॅन्युअल पण म्हणजे हेल्प केली. घरून मदतच नाही. घरून म्हणजे कोणाचीच मदत नाही आम्हाला आली. इव्हन आम्हाला सांगतो आई जॉब करायच्या तेव्हा. गव्हर्नमेंट सर्वंट होता. लायसन्सिंग असिस्टंट म्हणून होता. चर्चगेटला ऑफिसला कामाला होत्या. आणि नणद होती पण ती लहान होती तेव्हा. म्हणजे CA करत होती. CA लग्न. पण ते दोघींनी असं हेच नाही केलं म्हणजे. किंवा ती लहान आहे म्हणजे माझी मोठी मुलगी तेव्हा लहान होती. असं नवीनच जस्ट म्हणजे आम्ही 95ला लग्न झालं जूनमध्ये आणि 96 डिसेंबरला ते वारले सासरे. आणि तेव्हा ती 3 महिन्याची होती छोटी. खूप सपोर्ट केला वहिनींनी. हो. आता म्हणजे आहे म्हणून ते आमचं म्हणजे पुढे चाललं. नाही तर दुसरी असली तर सोडून गेली असते एवढ्यात. तेव्हा म्हणजे आता दुसरी नवीन लग्न होऊन आल्यावर म्हणाले असते ना इथे आल्यावर मला हे काय कामं करायला लागतात सगळे. मला कोणा सपोर्ट नाही. पण तेव्हा तिने आधार दिला म्हणून आज पुढे आलो. म्हणजे आज चांगला सुखी आहे सगळं कमाव. आज माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. म्हणजे त्यामुळे मला ते आता व्यवस्थित म्हणजे सगळं आहे आता. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा एक वेळ अशी होती आमच्याकडे फायनान्शियल म्हणजे कर्ज घेऊन पण म्हणजे घर जेवण केलेलं आहे. म्हणजे जेवणाला पण पैसे नव्हते आमच्याकडे. म्हणजे त्यांचा जॉब गेला ना त्यामुळे मग कसं हे करणार. त्या जॉब असून म्हणजे त्यांचं पेमेंट चालू म्हणजे असून सुद्धा कधी असं म्हटलं नाही की हे घरात वापरा तुम्ही मी आणते तर तू कर तरी. असं पण कधी म्हटलं नाही. वडील गेले आमच्यानंतर आमचं म्हणजे कोणीच हे नाही केलं. आणि मुलगी पण एवढी म्हणजे ताप वगैरे पण तिला आलेला तर म्हणजे कधी ती म्हटलं नाही की डॉक्टरला पैसे देऊ तू दाखवणार तिला. पण सांगतोय गॅस सिलेंडर घ्यायला एक टाइम पैसे नव्हते आमच्याकडे. एवढं कर्ज झालं होतं. पण मी त्यांना करून दाखवलं. मी त्यांना म्हटलं मी करणार. मी मागे नाही पडणार. नाही पण मी काय म्हणतो आई आहे शेवटी आई आहे. ते तर त्यांच्या मनात सुद्धा काहीतरी असेल. आता तुम्ही एरवी एकमेकाला सांभाळूनच घेत असतो आणि तसंच राहिलं पाहिजे. तुम्ही नोकरी करत होता? हो. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये होते. अच्छा.
40 वर्ष नोकरी केली, रिटायरमेंट घेतली. अरे वा. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आई म्हणून जेव्हा एक म्हणजे आता हे दोघेच होते, या दोघांकडे नोकरी नव्हती, आता लग्न तर झालेलं होतं बरोबर ना? हो ह्यांचं. मग मला तेव्हा ऍडजस्ट करावं लागलं ना. हो इथूनही मार आणि तिथूनही मार असं झालं ना मला. म्हणजे ते ह्याने नाही सांभाळलं तर नवऱ्याचं तर बोलणं खावं लागलं होतं, तिकडे दिरांची बोलणी खावी लागत होती ना. म्हणजे तुमची परिस्थिती आणखी गंभीर आणखी झाली गंभीर होती. झाली की मुलगा अरे बापरे हट्ट, मुलाचं तर लग्न कधी ना कधी करायलाच पाहिजे. पण दुसरा आता एक विचारतो, तुमच्या गाठीशी असलेलं काही उचलून दिलं की नाही त्यांना तेव्हा गरजेपोटी? देत होते तसे, अजूनही देते. अरे काय देतात. हा? अजूनही देतात, अजूनही तू परतफेड करतो. अरे वा. मग कधी घेतला कधी चुकून मग कधी म्हणजे घेतलं तरी बिल जरी झोपेत भरला मी त्याचा नसताना मी हिशोब परत करतो तिला. मागायचे. झोपेत हिशोब असतो आणि त्याचा. मला आठवतात काही आई, मी दिवस 5,000 घेतलेले आहेत, हा. मी तुझ्याकडनं तुझे पेड करणार म्हणून. पण मग मुलीचं कौतुक आहे ना, मुलाकडे काही नसताना या तिने केलं, हो. हा संसार केला अजूनही म्हणजे. करते ना. आता ती ट्युशन वगैरे घेते बघा, नोकरी नाही. मी नोकरीचे प्रयत्न तिला कितीतरी केले पण नाही लागले. आता ती ट्युशन घेऊन स्वतःची कमाई करते. मी काहीही देत नाहीये. हा पण तरी सुद्धा बघा आज इतक्या वर्षांनी राहते की तुम्हाला माझ्याबरोबर. सुनेचं कौतुक नाही, मुलाचं कौतुक नाही, आहे. आहे. म्हणजे मी बोलते ना, ती माझ्या बरोबर आहे. माझं काही असलं तरी सगळं गाईड करते ना मला ती. ऐकलं, हे खरं प्रेम आहे. मग हे असं पण नाही प्रेम पण आहे ना. एक आहे की जरी कितीही तरी असलं ना तरी त्या मला विचारल्याशिवाय कोणतेही व्यवहार नाही नाही हा, करत. हे पण आहे ना. एक आहे मी ते पण कमी आहे, मान्य नाही करते. करणार. पण ते गाठीशी साठवून ठेवलेत ना थोडे. आहे ना, हे बस, 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 बस. ठेवून द्या सुनेल देऊ नका, हळूहळू मुलाला फक्त काढून द्या. हा? गंमत करतो नाही, पण नेहमी त्याला मी असेच. नॉमिनी ऑलरेडी केलेलेच आहे. हो काय, बघा हे पण कळलं. हो. मग सुनेचं पण नाव टाकलेत की नाही? ते नाही, ते नाही. मुलीचं आणि त्याचंच आहे नॉमिनी. सगळे असेच आनंदाने राहा, हसत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आई. आणि आता आतमध्ये काही वस्तू लपवून ठेवल्यात, त्या वहिनी अचूक त्या मी ठेवलेल्या वस्तू आपल्याला देतात का बघूया. वहिनी 5 वस्तू ठेवल्यात, शोधा. कुठे या अख्ख्या घरात किचन मध्ये. 1 हा, मग या 2. चला या 2 झाल्या. आणखी लवकर वहिनी, वेळ संपायला आली आहे. 3 एवढ्याच घरात ते नाही. वेळ संपली. 3च वस्तू ना वहिनी. चला 300 रुपयाचं बक्षीस मिळालं वहिनींना आणि ह्या 3 वस्तू. हा, आणि त्याचबरोबर हे ठेवलं आतमध्ये, त्यामुळे हे गेलं. आणि या ठिकाणी होत्या या हेअरपिन. हे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं, अभिनंदन. थँक्यू. आणि आता सगळा परिवार सज्ज झालेला आहे. खरं तर एरवी परिवार घरात असतो, आज म्हणतील बांदेकर आले आणि घराबाहेर काढलं. नमस्कार, तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. बरं काय वाटतं, पैठणी या जिंकतील असं वाटतंय की नाही? थोड्या वेळाने हे त्यांच्याकडे असणार तेव्हा हेच बोलणार. अच्छा, घरातले अख्खा परिवारच इतका खुश आहे म्हटल्यावर काय. यांनी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली किंवा फक्त खाणाखुणा केल्या तर कळतात का हो तुम्हाला? कळतात, 50% कळतात. किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्षात 50%च कळायला लागलंय. का वहिनी, असं काय झालंय, का बदल झालाय असा? काय नाही, त्यांनाच विचारा ना. आता 50% ते म्हणतात त्यांच्याकडून, पण मला असं वाटतं की कळतं त्यांना. असं कळतं. बरं, यानंतर एक वाक्य मी वहिनींना सांगणार, ते अभिनय करून वहिनी दाखवणार आणि तुमच्यापैकी सगळ्यांनी मिळून जे लिहिलेलं वाक्य आहे ते अचूक ओळखलं तर वहिनींना 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. चालेल वहिनी? कोणी पण, हा, कोणी ओळखायचं. कारण तुमच्याच्याने एकट्याच्याने काय होईल तर वाटत नाही, म्हणून मदतीला एवढे दिलेत. रेडी? हा वहिनी. अरे देवा, काय वाक्य आहे, वहिनींच्या मनातलं वाक्य आहे. वहिनी बरोबर. हा, चला वेळ सुरू झाली. हा, आई असं नाही, आई असं नाही, काय ते नातं आहे. आई माझे पाय, सासू माझे पाय खेचते. नाही नाही, सासू मारते नाही. मला हा
थांबा थांबा हा, त्यांना बोलू द्या हा. काय वाक्य आहे वा. नाही नाही ऐका एक सासूचे पाय खेचायला आवडतात. एकत्र राहा. पुढे जाऊन करा पाहिजे असं करा. हा करा चालेल. दिला वेळ दिला तेवढी जागा दिली तुम्हाला. पुढे करा. हा कबड्डी खेळायला आवडते. सासू बरोबर कबड्डी खेळायला आवडते. तुम्ही काय म्हणालात? सासूचे पाय खेचायचे आहेत. आजपर्यंत मी सुनेने सासूचे पाय चेपल्याचं बघितलंय. अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं होईल. बरं हे गमतीने होता. हा नाहीतर रात्री शिटी वाजवून आऊट कराल. नाही असंच घट्टच राहू द्या. कारण कबड्डी मध्ये कसं समोरच्याला पकडताना 7 जणांनी एकत्र येण्याची खूप गरज असते. आणि तुमच्या घरात जसे तुम्ही एकमेकाला धरून घट्ट उभे आहात तसेच उभे राहा. हेच या निमित्तानं या औदुंबराच्या चरणी मागणं करतो आणि लगेच पुढच्या वहिनींना भेटायला जातो.